नमस्कार मंडळी, या वांग्याचं भरीत तर तुम्ही नक्कीच खाल्लं असेल, पण चला आज बनवूया मस्त एक साईड डिश आणि चटपटीत अशी. तर याला मस्त असे गोल गोल काप करून घ्यायचे, थोडेसे जाडसरच करायचे. त्यानंतर त्याच्या वर जे आहेत ना तेही थोडेसे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण खालपर्यंत जाईल असं नाही, वरवर त्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, हळद, तिखट, त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला मस्त सगळीकडून छान कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सगळा मसाला आहे तो प्रत्येक वांग्याच्या कापाला लागला पाहिजे. आणि व्यवस्थित हे मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं. जवळजवळ अर्धा एक तास तुम्ही आरामात ठेवू शकता. आणि इथे घेतलेला आहे मी रवा, आणि या रव्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकायचं आहे आणि या रव्यामध्ये हे छान काप घोळवून आपल्याला तव्यावर छान शॅलो फ्राय करायचे आहे. याआधी मी हे सगळे हा पदार्थ आहे ना मी तांदळाच्या पिठीमध्ये करत होते, पण तांदळाच्या पिठीपेक्षा हा बारीक रव्यामध्ये खरंच खूप चांगला लागतो. दोन्ही साईडने थोडं छान असं खरपूस भाजून घ्या आणि साईड डिश म्हणून नक्की ट्राय करा. न आवडणारा व्यक्तीसुद्धा वांगा आवडीने खाईल. नक्की ट्राय